देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री श्री गुरवे नमः. संस्कृतेश्च स्वधर्मस्य रक्षणार्थ समर्पितम् क्षणशः कणशश्चैव जीवितं चन्दनं यथा यया रामयशो गानैः कृता भारतजागृती लक्ष्मी केळकरोपाख्यां स्मरामो मावशिं वयम् स्मरामो मावशिं वयम् स्मरामो मावशिं वयम्. वंदनीय मावशी उपाख्य लक्ष्मीबाई केळकर यांना नमस्कार करून आज मी माझ्याला सुरुवात करते. काल आपण नराचा नारायण करण्याचा मार्ग पाहिला. आपली भारतभूमी म्हणजे नररत्नांची खाण. ती रत्न प्रसवा वसुधा आहे तरी कशी? प्रत्यक्ष ब्रह्मदेवांनी परमात्म्यानं सृष्टीची निर्मिती केली. सृष्टीची निर्मिती करताना ब्रह्मदेवांना पडलेलं सुंदर स्वप्न म्हणजे स्त्री, भारतीय स्त्री. हिंदू संस्कृतीत आम्ही पाहिली ती वेदशास्त्र संपन्न ब्रह्मवादिनी गार्गी, मैत्रेयी, मंडन मिश्रांची पत्नी, रणरागिणी विश्वला, वद्रीमती, तर आजच्याही काळामध्ये राष्ट्रसेविका समिती सारखी 92 वर्ष आजही कार्यरत असलेली संघटना, ही विश्व संघटना स्थापणाऱ्या वंदनीय मावशी उर्फ लक्ष्मीबाई केळकर यांनी संस्कृती आणि स्वधर्मासाठी सर्वस्व समर्पण केलं. आणि आजच्याही काळात, ज्या काळात विधवा स्त्री आपला उंबरठा ओलांडून बाहेर पडू शकत नव्हती, त्यावेळी जागतिक स्तरावर नेता येईल अशा संघटनेची स्थापना केली आणि त्यासाठी आपला सगळा संसार सांभाळून त्यांनी या संघटनेला बळ दिलं. आणि म्हणूनच त्यांच्याच संघटनेत काम करणाऱ्या आम्ही सेविका आता रिटायरमेंटला आलो तरीही ती आमची पाळंमुळं पक्की झाली. आणि आज मावशींच्या मार्गदर्शनानंच मी आज उभी आहे. त्यांचा दिव्यत्वाचा स्पर्श अनुभूती अनुभूती देऊन गेला आहे. वंदनीय आणि पूजनीय अशा ज्या सगळ्या स्त्रिया आहेत त्यात माझ्या ठाई वंदनीय मावशी आहे. म्हणून त्यांनी जशी रामायणाची प्रवचन केली त्यांच्या मार्गावर चालून मी पण रामायण प्रवचन करण्याचा प्रयत्न केला. आणि आपल्या रामायण प्रवचनात मावशी सतत म्हणत असत, युगायुगांचा आदर्श निर्मित करणारी सीता. आपला आदर्श कोण असावी तर आपली निर्मोही सीता. महात्मा गांधी देखील म्हणत, भारतातल्याच नव्हे तर जगातल्या सगळ्या स्त्रियांनी कोणाचा आदर्श ठेवायचा असेल तर तो ठेवावा सीतेचा. विदेही जनकाची कन्या आणि राजा दशरथांची स्नुषा, तिच्या सगळ्या भूमिका या आदर्शच आहेत. वैदेही, जानकी, सीता. प्रत्यक्ष महर्षी वाल्मिकी जेव्हा रामायण लिहायला बसले ना तेव्हा त्यांनी पहिलं काय लिहिलं ते म्हणतात, कृष्णं रामायणं काव्यं सीतायाश्च चरितं महत्. सीतेचं श्रेष्ठ चारित्र्य वर्णनासाठीच मी रामायण काव्य केलं. रामायण काव्य केलं पण कशासाठी? सीतेचं श्रेष्ठ चारित्र्य सांगण्यासाठी, त्याचं महत्व सांगण्यासाठी. महात्मा गांधी म्हणाले होते, सीतेच्या जीवनातून राम घडतो.
कसा कशी आहे ही भारतीय स्त्री? कुठल्या संस्काराच्या मुशीतून घडते ही हिंदू स्त्री? संस्कृतीच्या स्वधर्माच्या रक्षणार्थ सर्वस्व समर्पण करते या सामान्य स्त्रीलाही आपण पाहूया. तिचा या संस्कारांचा मागोवा घेऊया. म्हणून मी खूप विचार करता 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 थेट तिच्या जन्माशीच जाऊन पोहोचले. कदाचित तुम्हाला हे माझं आत्मनिवेदन वाटेल. पहिली पेटी धनकी पेटी म्हणत बाबांच्या आनंदमयी स्पर्शानं माझ्या भूतलावर आगमनाचं स्वागत झालं. कुठल्याही वडिलांना मुलगीचा आनंद फार असतो. तुझ्यामुळे मी झाले आई, बाळा होऊ कशी उतराई, या आईच्या भावनांच्या हर्षकल्लोळातच मी आईची कूस उजवली. तिच्या अपरांपार प्रेम वर्षावात मी दिसामाशी वाढत होते. अवघ्या 5व्या दिवशी पंचमीची पूजा झाली. ती करून आईनं मनीचं ऋण व्यक्त केलं. 6व्या दिवशी आजीचे मधुर स्वर गुंजले. 6वे दिवशी सटवीचा फेरा, लिखित से भाळी गोरस चोरा, जो जो रे जो जो. आई स्वप्न पाहत होती लेकीच्या आयुष्यात येणाऱ्या विजयाची, यशस्वीतेच्या वाटचालींची, संकटावर मात करणाऱ्या पराक्रमाची. तिची ती स्वप्न मनाच्या सानुल्या कोपऱ्यात बकुळीचा गंध देत होती. नंतर झाला नामकरण संस्कार, ओळख देणारा पवित्र संस्कार. नामंत्रम नाक्षरम नास्तीचा प्रत्यय मला त्यावेळी आला. ती अक्षर म्हणजे मंत्रच ना. ती मनात रेखाटून गेली की मला या जगात आले आहे. माझं सत्व जागृत करून गेली आणि माझी ओळख, माझं अस्तित्व मला देऊन गेली. आणि माझ्या नामाचा मग घरामध्ये जपच सुरू झाला. त्याचा योग्य तो संस्कार झाला. म्हणून नाव कसं ठेवावं त्याला खूप खूप महत्व आहे. नाहीतर कसं होतं, पूर्वी मुलांची मुद्दाम देवावनं नाव ठेवत, म्हणजे शेवटच्या क्षणी तरी देवाचं नाव येईल म्हणून. नाहीतर मग एक म्हातारा अगदी मरायला पडला होता आणि सगळे लोक शेजारी बसले होते की काय केव्हा यांचं होईल, हाक मारेल तर आपल्याला ओढेला पटकन तिथे बसलं पाहिजे म्हणून. आणि तो बघत होता की आता शेवटची गरगर लागलेली आहे आणि त्याला दिसत होतं काहीतरी आणि म्हणत होत वा वा वा. लोकांना म्हटलं त्यांच्या मुलाचं वासुदेवाचं नाव ते घेत आहेत. वा वा, म्हातारा काय भाग्यवान आहे, वासुदेव म्हणतोय पण म्हणता येत नाही तरी वासुदेव म्हणतोय. तो म्हणत होता त्या कोपऱ्यामध्ये वासरू केरसुणी खात आहे. वासू एवढंच त्याच्यात येत होतं. म्हणून आपण नामकरण संस्कार हा आपला पहिला होणारा संस्कार अतिशय चांगला केला पाहिजे. चांगली नावं ठेवली पाहिजे. नाही तर पिंकी टिंकी रिंकी, कशालाच काही संदर्भ नाही, कशालाच काही अर्थ नाही, असं करू नका. कारण आपल्या भाषेतलं प्रत्येक अक्षर हे मंत्र आहे आणि त्या मंत्राचा परिणाम आपल्या हृदयावर निश्चितच होत असतो, आपल्या जीवनावर संस्कार करीत असतो. म्हणून नाव कसं ठेवावं हे ओळखावं. आणि आपण जर रामायणात शिरलो तर रामाचं नाव, त्यांचा नामकरण संस्कार हा खूप सुंदर मांडला गेला आहे. हळूहळू मी मोठी झाले. आजोबांच्या मंडीत झोपाळ्यावर झुलताना मी भारत मातेच्या जय जयकाराच्या भोपाळ्या हृदयात कोरत होतो. राष्ट्राभिमान जागत होता, साठत होता. आजीच्या हळुवार स्पर्शानं तेजोमय ऊर्जा मिळत होती. झबलं टोपडं लंगोट या वेशभूषेतून मी आज फ्रॉक मध्ये आले. दुडू दुडू धावायलाही लागले. आणि आज आत्या आली. तिसरं आणि विसरं ग माझ्या भाचीचं. छान हिरव्या खणांचं परकर पोलक शिवलंय बघ तुला. ती जणू ती जणू स्वतःच बालपण अनुभवत होती. आपल्याकडे अशी पद्धत आहे की 3ऱ्या वर्षी आत्यानं
भाचीला परकर पलक द्यायचं किंवा जे काही असेल ते द्यायचं. म्हणजे किती छान संस्कार, की आत्या, तिचं कुळ आणि आपलं माहेर हे या दोन्ही कुळांना जोडून राहते. दोन्ही कुळ कायम जोडलेली राहतात. आणि मग ती तिचं बालपण जणू काही माझ्यात शोधत होती. दोन कुळांचा उद्धार करणारी तो दुवा होता. असं म्हटलंय, स्त्री चरित्रम पुरुषस्य भाग्यम. तिने जोडायचं. हं? तसं हे जोडणं आपल्या छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला दिसतं. मी माझा संसार, माझी मुलं म्हणत तोडायचं नाही, वेगळी चूल मांडायची नाही, अशी स्त्रीच पुरुषाचं भाग्य घडवते. आईनं मला छान गजरा आणला, लाल चुटूक कुंकू लावलं, हातात बांगड्या, गळ्यात टपोऱ्या मोत्यांची माळ, कानात झुब्बे, लोलक आणि पायात पैंजण छुमछुम करू लागले. तिनं मला सर्वार्थानं संरक्षण कवच घातला. लाल चुटूक कुंकू लावून लोकांच्या नजरांपासून, मोहिनी विद्येपासून तिनं मला वाचवलं. भालावरलं लाल कुंकू आणि डोळ्यातले दोन नेत्र दीपक आपल्या समोर येणाऱ्या वाईट दृष्टीला परतवून लावतात, हे शास्त्र तिथं वापरलं जातं. हातात बांगड्या घालून तिनं मनगट बळकट बनवलं, सामर्थ्य दिलं. कानातल्या कुंडलांनी माझी स्मरणशक्ती वाढवली. टपोऱ्या मोत्यांच्या माळेनं हृदयीचं प्रेम दिलं, म्हणून गळ्यात मोत्याची माळ घालायची. हे सगळं दाबबिंदू शास्त्र आपल्या दागिने घालण्यामागे लावलेलं आहे. या शास्त्राचा अभ्यास करून दागिने वापरावे. टपोऱ्या मोत्यांच्या माळेनं हृदयीचं प्रेम पाझरत ठेवलं, पैंजणानं जीवनाचा पाया घातला आणि आधार पक्का केला. मला सर्वार्थानं संरक्षण कवच घातलं. तेवढ्यात शेजारच्या काकू आल्या. झाली का कुमारिका तयार? आज उपवास फक्त थोडा वेळ बोडण भरून झालं ना की मस्त साजूक तुपात बुडलेली मस्त पुरणपोळी खायची. छान बेत आहे बघ. मज्जा ना मग. या कुमारिका पूजनाने माझी स्तोत्र पाठ झाली. मी संस्कृत बोलायला लागले आणि माझी वाचा शुद्धी झाली. स्पष्ट, शुद्ध, स्वच्छ, लयबद्ध संस्कृत उच्चारणाने आंतरिक शुचिता, शांती, वाणी, माधुर्य मला मिळाले. कुमारीचं पूजन झालं. कोणाचं पूजन केलं? कुमारीचं. कु म्हणजे वाईट. जे जे वाईट आहे ते ते नष्ट करण्याची शक्ती प्रत्येक स्त्रीमध्ये आहे, हे तिला ती लहान असल्यापासूनच शिकवायचं, सांगायचं. ते सामर्थ्य, ती शक्ती तिला द्यायची. वाईटाचा नाश करणारी म्हणून सतत तिला कुमारी कुमारी हे भिनवत राहायचं. वाईटाचा नाश करण्याची शक्ती जागृत झाली. माझा जन्म विनाशायच दुष्कृताम आहे. किती सहज संस्कार झाला. आयुष्याच्या ध्येयाचं बीज सहज पेरलं गेलं. 8 वर्षापर्यंत माझ्यात कुमारिका घडवली गेली. चांगल्या वाईटाची पारख करण्याचं ज्ञान मला मिळालं. बुद्धीला, डोळ्यांना आणि कवळ्या मनावर जणू काही संस्काराची रेख उमटली गेली, रेघच ओढली गेली. आई आज खूप आनंदात होती. ती पंचकृषी साऱ्यांना आमंत्रित करून आली. स्त्रीत्वाच्या पूजनाचं सुंदर मखर सजवलं होतं. पूजनाची तयारी झाली. माझ्या प्रश्नांच्या सरबत्तीला थांबवत तिने मला जवळ. कुमारिके, आज तुझ्यातल्या कौमार्याला स्त्रीत्वाची शक्ती लाभली आहे. म्हणजे न्हाण आले. ऋतुचक्रामध्ये होणारे स्त्रीमध्ये बदल, तिचं रजस्वला होणं, ऋतुस्नात होणं, सृजनत्वाची, निर्मितीची शक्ती प्राप्त होणं, सार काही तिनं मला समजावलं. म्हणजे ही शाळा, लैंगिक शिक्षण हे आईकडून मुलीकडे,
आजीकडून आईकडे असंच यायला हवं. आता आमच्याकडे एक तर सगळ्यांचं शिक्षण आणि ते असं बाहेर कुठेतरी कुठल्या तरी पुस्तकातून नको त्या वेळी नको त्या वयात दिलं जातं आणि त्याचे होणारे वाईट परिणाम म्हणजे आसक्ती एकमेकांची वाढते आणि नको त्या वयात मुलं नको त्या गोष्टी करतात. म्हणून मला हे खूप प्रकर्षानं मांडावंसं वाटलं. तिने मला काय काय दिलं. आरोग्य राखणं यासाठी मला तिने तयार केलं. शरीराची निगा कशी राखायची हे सांगितलं आणि म्हणाली, निर्मितीचं भाग्य तुला लाभलं आहे, भाग्यवान आहेस हे मला समजवलं. मग सारे संयम मर्यादा समजवल्या. बघ हं, आता कुठल्याही पुरुषाला स्पर्श सुद्धा करायचा नाही. वडीलधाऱ्यांसमोर विनयानं उभं राहायचं. हा, आपल्या डोळ्यात सदैव तेज आणि विश्वास असावा. कोण आपल्याकडे कुठल्या नजरेनं बघतोय हे तुला आता कळायला हवं. ही जाण, ही शक्ती आणि स्त्रीला मिळालेलं हे संरक्षण कवच आहे. ही शक्ती आपल्याला निसर्गतः मिळालेली आहे की आपल्याला पुरुषाकडे बघून समजतं की हा माझ्याकडे कुठल्या दृष्टीनं बघतो आहे. भालावरील कुंकू आणि डोळ्यातील स्वसंरक्षणास कायम सिद्ध ठेव. भावाबरोबर शिकायचं, मस्त्या करायच्या, खेळायचं, त्याचं वात्सल्य प्रेम जपायचं, पण स्पर्श करायचा नाही. एक मर्यादा, अंतर राखूनच तुझं वर्तन असलं पाहिजे. आज कळते आईनं घालून दिलेल्या मर्यादा किती योग्य होत्या. नको तिथे नको त्याचा स्पर्श हा बलात्कारच असतो हे तिने मला सोप्या भाषेत समजवलं. मी स्त्री होते. स्त्रीच्या स्पर्शानं पुरुषांच्या भावना उत्तेजित होतात. या रजस्वलेच्या स्पर्शानं दोघांनाही रजस्वलेच्या स्पर्शानं दोघांनाही रक्तपेती, रक्तदाब, अशुद्ध रक्त होणं, तो विकार जडणं, त्वचेचे अनेक विकार जडणं, या सगळ्या गोष्टी घडतात. हे शास्त्र तिला माहित होतं, ते तिने मलाही सांगितलं. स्पर्श मर्यादा पाळल्याने योनी शुचिता राखली जाते. मातृत्वासाठीची शेती सुपीक होते. आपल्याला क्षेत्रज्ञ या 8व्या अध्यायामध्ये क्षेत्र कसं सुपीक ठेवावं आणि क्षेत्रज्ञांनी कसं वागावं हे शिकवलंय. मला सारखं ते समोर मला याच्यात दिसत होतं की ही शेती सुपीक झालेली आहे आणि आता मी क्षेत्रज्ञ आहे, मी कसं वागलं पाहिजे हेही माझी आई मला सहजपणे सांगते आहे. मातृत्वासाठीची शेती सुपीक झाली. इथे मला एका गोष्टीची नोंद करावीशी वाटते की डॉक्टर वर्तकांनी आपल्या विज्ञाननिष्ठ निरूपण गीतेचं विज्ञाननिष्ठ निरूपण या पुस्तकात असं म्हटलंय की पार्थोनजेनेसिस या पद्धतीनं कुंतीनं आपले 5ही पुत्र जन्माला घातले. म्हणजे पुरुषाशिवाय स्त्री पुत्रांना जन्म देऊ शकते. या पुत्रामध्ये मुलगा मुलगी दोन्ही. गांधारीने 100 कौरवांना जन्म दिला आणि हिनेही 5 पुत्रांना जन्म दिला. त्याला पद्धत जी वापरली ती पार्थोजेनेसिस असं आता त्याला म्हणतात. म्हणजे आपल्याकडे किती हजारो वर्षापूर्वी हे विज्ञान प्रगत होतं. म्हणून मातृत्वासाठीची शेती आपण विकसित करायची. म्हणून स्त्रीला जास्त महत्व द्यायचं, तिला जास्त जपायचं. कारण ती सृजनत्व देणारी आहे, ती निर्मिती करणारी आहे आणि म्हणून स्त्री ही सदैव श्रेष्ठ स्थानावर राहिली आहे. डॉक्टर वर्तक यांनी याच्यात सांगितलं आहे. तिचा एक स्पर्श मर्यादेचा संस्कार, आईने शिकवलेला एक स्पर्श मर्यादेचा संस्कार पुढचे मोठे अनर्थ टाळत होता. स्त्रीत्वाची शक्ती मातृत्वाला आकार देण्या इतकी सशक्त झाली. विवाहाचे वेध लागले. माझी नेमी राहिले तुझला नाथा सर्व वाहिले. अशा भावना मनात जेव्हा घोळायला लागतात तेव्हा विवाह संस्काराचे वेध वेधही लागतात.
आता ही ओढ लागली आणि सासरी निघाले. सासरी निघालेल्या कन्येला ऋषींनी आशीर्वाद दिला. श्वशुरे सम्राज्ञी भव. श्वशुरे सम्राज्ञी भव. राजाची राणी विवाह करून त्यांनी झालीच होते. प्रत्येकाला असंच वाटतं माझा नवरा म्हणजे माझा राजा, आणि त्याची राणी होऊनच आपण गृहप्रवेश करतो. पण आशीर्वाद काय मिळाले? श्वशुरे सम्राज्ञी भव. सम्राज्ञी भव म्हणजे कुटुंबातील परिवारातील साऱ्यांच्या भरण पोषणाची, सुखदुःखाची, भवभयाची सगळी सगळी जबाबदारी आपल्यावर आली. हे सगळं सम्राज्ञीला करायचं असतं. तिला सगळ्या प्रजाजनांच्या सुखदुःखाचं कर्तव्य तिचं असतं. सगळ्यांचं भरण पोषण करण्याचं कर्तव्य तिचं असतं. त्यांना सुखात आणि आनंदात ठेवण्याचं कर्तव्य सम्राज्ञीचं असतं. तेव्हा ती लाडकी सम्राज्ञी होते. मी माझ्या घरात श्वशुरे सम्राज्ञी भव असं म्हटलंय. आता मग सम्राज्ञी पण इतकं सोपं नाही. आता कर्तव्यरत राहायचे. लक्ष्मीच्या पावलांनी आलेल्या सुनेचं लक्ष्मी पूजनानं स्वागत झालं. लक्ष्मीचा सन्मान झाला. आता प्रत्येक पाऊल माझं नव्हे, तुझं नव्हे, तर आपलं. ही जाणीव झाली. माहेरच्या प्रेमाच्या वातींना सासरच्या स्नेहात भिजवून संसार मार्गावर प्रकाश घालायचा, प्रकाश पाडायचा आणि तेवत राहायचं. संसार मार्गावर प्रकाश घालायचा आणि आपण स्वतः त्याबरोबर तेजोमय व्हायचं. गृहिणीचे हक्क मिळाले आणि केंद्रस्थानही प्राप्त झालं. पण केंद्र बिंदू झाले आणि वर्तुळ बिघडणार नाही त्याची जबाबदारीही आली. मग त्यासाठी झाले मी अन्नपूर्णा. प्रत्येक व्यक्तीच्या सुखाचा मार्ग त्याच्या पोटातून जातो. आई म्हणायची इंजिनियर हो, डॉक्टर हो, वकील हो, आणखीन काही हो किंवा नको होऊस, पण अन्नपूर्णा हो. अन्नपूर्णा झालीच पाहिजेस. अगं, स्वयंपाक करताना आपण साहित्य काय वापरतो हे महत्वाचं आहेच, पण त्याहूनही महत्वाचं आहे ते आपण अन्न शिजवताना आपल्या भावना कोणत्या आहेत, मनात विचार काय आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्म हे तूच आणलं पाहिजेस. आपलं अन्नच आपल्याला ब्रह्मपदापर्यंत पोहोचवतं. हे आपण योग वासिष्ठांमध्ये सुद्धा बघितलेलं आहे. या अन्नातूनच आपलं शरीर घडत असतं. या अन्नातूनच आपल्या भावना घडत असतात. या अन्नातूनच आपले विचार घडत असतात आणि मग त्या विचारांनीच आपण मार्गक्रमण करत असतो आणि या मार्गक्रमणातूनच परमपदापर्यंत पोहोचत असतो. म्हणून अन्न हे पूर्ण ब्रह्म. आणि आज या अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणताना, अन्न शिजवताना आपण वेगवेगळी पात्र वापरतो, वेगवेगळ्या अन्न धान्य वापरतो. या सगळ्याचा आपण विचार करतो का? काही प्रश्न विचारतात त्या फास्ट फूडच्या जगात तुम्ही काय लावलंय? मला एकच सांगावं असं वाटतं की या स्वतःला श्रम कमी पडावे, आपला वेळ वाचावा, आपली सोय व्हावी, आपल्याला आराम मिळावा, म्हणून आपण ज्या नवीन नवीन साधनांचा उपयोग करतो आहोत ना, त्या सगळ्या आहेत सप्त शूर्पणखा. कोणत्या बरं या सात? प्लीज ए दार लावून घे सुप्रिया. फ्रीज, मायक्रोवेव्ह, ओव्हन, मिक्सर, ग्राइंडर, चर्नर, आटा चक्की, अशा सगळ्या स्वतःच्या सोयीसाठी आणलेल्या या यंत्र, ही सगळी यंत्र म्हणजे शूर्पणखा. दिसायला सुंदर आहे, आपल्याला सुख देणारी आहे, पण या सगळ्यांमुळे काय घडते? या वस्तू वापरल्यानं कॅन्सर होतो आहे, नको ते जंतू निर्माण होत आहेत, अन्नातील पोषक तत्व नाहीशी होत आहेत, नाडी तंत्र बिघडतंय आणि असे अनेक विघातक परिणाम होत आपल्याला तेजस्वी वृद्धत्व दिसत नाही. आज घरोघरी आरोग्यानं पछाडलेले असे, रोगानं पछाडलेले असे वृद्ध आपल्याला दिसतात. अकाली मरण आलेलं तारुण्य आपल्याला दिसतं. हे सगळं कशामुळे होतं? तर अन्न हे पूर्ण ब्रह्म हे आम्ही मानत नाही म्हणून.
असो. या वस्तू आपण त्यात प्रतिष्ठा मांडणं म्हणजे विपरीत बुद्धी. कौतुक करू नका. आपण या पूर्ण ब्रह्माला नमस्कार केला पाहिजे. म्हणून अन्नपूर्णा म्हणजे संपूर्ण आहार शास्त्र जाणून आपल्या भारतीय परंपरा सांभाळणारी हो, असं माझ्या आईने सांगितलं होतं. म्हणजे माहेरी स्वयंपाक शिकून यायचा असतो, कारण त्या वयात आपण झटकन सगळ्या गोष्टी शिकतो. आणि म्हणूनच श्रीकृष्णांनी सांदीपनी ऋषींकडून आशीर्वाद मागितला. मातृहस्तेन भोजनम मला शेवटच्या श्वासापर्यंत मिळावं, असाच आशीर्वाद तुम्ही मला द्या. अन्नपूर्णा होऊन कुटुंबाचं साम्राज्य राखता येतं. राष्ट्रभक्तीच्या जाणीवेतून राष्ट्रभक्त समाज अन्नातून घडविता येतो. म्हणून भरपूर अन्नदान करा असं आमच्या धर्मशास्त्रात सांगितलं आहे. पण ते अन्न कसं असावं हे अन्नपूर्णेलाच कळतं. म्हणून घरची अन्नपूर्णा अतिशय महत्वाची असते. वेदोद्धृत विज्ञानानं गृहस्थाश्रमात राहून सारे उपभोग घेण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे. वेदोद्धृत विज्ञान म्हणजे वेदामध्ये सगळं सांगितलेलं ज्ञान, विशिष्ट ज्ञान. ते काय म्हणते? ब्रह्मचर्याश्रमामध्ये तुम्ही पूर्ण ज्ञान घेतलेलं आहे. आता त्या ज्ञानाचा उपयोग करून गृहस्थाश्रमात उपभोग घ्या. कर्तव्याच्या मर्यादाही घालून दिल्या आहेत. विवाह संस्कारांनी शिवशक्तीचं मिलन, एकरूपता आली. सरबतासारखी म्हणजे साखरेचा गोडपणा आणि लिंबाचा आंबटपणा दोघांचेही अस्तित्व राखून तिसरा चविष्ट पदार्थ सरबत निर्माण झालं देणारी अशी ही शिवशक्तीचं मिलन या विवाह संस्कारात घडलं. सप्तपदीच्या चौथ्या पावलावर घेतलं वचन. काय घेतलं होतं मी वचन? सुख समृद्धी मिळवण्याचं, भरण पोषणास सिद्ध होण्याचं. आणि आता 5वं पाऊल चालायचं पितृऋण फेडण्यासाठी, वंशवृद्धीसाठी. या विज्ञानाच्या सहाय्यानं आचार आणि विचारांचा संयम राखून पावित्र्य आणि चारित्र्य यांचं श्रेष्ठत्व राखण्यासाठी करायची वंशवृद्धी. कशाला हवी आहेत मुलं? आमचं करिअर बरबाद होत. कुठे ही विचारधारा आणि कुठे आमची संस्कृती, आमचं धर्मशास्त्र. काय सांगितलंय? कशासाठी वंशवृद्धी? वंशवृद्धी करून विचारांचा संयम राखून पावित्र्य आणि चारित्र्य यांचं श्रेष्ठत्व राखण्यासाठी करायची वंशवृद्धी. त्यासाठी झाला गर्भाधान संस्कार, गर्भधारणा. जणू मंदिराच्या गाभाऱ्यात देवाच्या मूर्तीची स्थापना. इतकं पवित्र मंगलमय तनमनानं करायचं कल्याणकारी कार्य म्हणजे गर्भधारणा. आत्म्याचं ईश्वराशी मिलन. न मातु परदैवतम, असं खरं होईल. असंच मला माझ्यातलं मातृत्व घडवायचंय. मातृत्व स्वीकारणं म्हणजे पुनर्जन्मच जणू. सर्वस्व समर्पण, संयम, निष्ठा, स्वकुटुंब, स्वभाषा, स्वाभिमान, स्वदेश, स्वराष्ट्रहिताचा ध्यास. त्यासाठी वंश घडणं, वाढवणं, वंशाचा दिवा लावणं. मुलगी झाली तर 42 पिढ्यांचा उद्धार करते. आम्हाला मुलगीच नको असते. मुलगी 42 पिढ्यांचा उद्धार करते. कशा? ते यंत्र आपल्याकडे आहे, मी स्वतः तयार केलं आहे. 42 पिढ्यांचा उद्धार आपण कसा करू शकतो. आणि मुलगा झाला तर मुलगा वंशदीप तेवत ठेवतो, वंशवृक्ष वृद्धिंगर्त करतो आणि अनेकानेक वृक्ष त्यातून निर्माण होत राहतात आणि सातत्य वंशाचं सुरू राहतं. मुलगा झाला, 5 वर्षांनी लाल येत, खूप लाड कौतुक केलं. 10 वर्षांनी ताड येत, 10 वर्षाचा होईपर्यंत आकार देत राहिले. आतून प्रेमाचा आधार, बाहेरून कर्तव्याचा संस्कार.
तोही कुमार होता. त्यालाही लहानपणापासून वाईट काय चांगलं काय हे शिकवलं. जे जे वाईट आहे त्याचा त्याचा नाश करायचा आहे, ते कधीही आपल्यापर्यंत येता कामा नाहीये हे शिकवलं होतं. चांगलं वाईट शोधण्याचा ठरवण्याचा डोळसपणा त्याला दिला. निर्णयाची क्षमताही दिली, घडविली. कौमार्यातून यौवनाकडे जाताना उपनयन संस्कार केला. 8व्या वर्षी उपनयन संस्कार करायचा. तिथे जसं मुलीला सांगितलं आहे की वयात आल्यानंतर, स्त्रीत्व प्राप्त झाल्यानंतर कुठल्याही कोणालाही स्पर्श करायचा नाही. उपनयन संस्कारामध्ये हेच शिकवलेलं आहे. कारण उपनयन संस्कार करताना आपण म्हणतो की आईच्या मांडीवर बसण्याचं त्याचं शेवटचा दिवस तो असतो. नंतर त्यांनी कुठल्याही परिस्थितीकडे बघायचं सुद्धा नाही. स्पर्श तर जाऊ दे, बघायचं सुद्धा नाही. आणि मग सगळं लक्ष केंद्रित करून गुरुकुलात जाऊन संपूर्णतः ज्ञान घ्यायचा उपनयन संस्कार वयाच्या 8व्या वर्षी करायचा असतो. गुरुकुलाप्रमाणे यमनियमांचं पालन घडवलं. मार्गातील खाच खळगे दाखवले. पाठीशी खंबीरपणे उभी राहिले. सत्यम वद, धर्मंचर, मा स्वाध्यायात प्रमाद हा गुरुपदेशही दिला. कारण आई पहिली गुरु असते. मुसमुसत्या तारुण्याला परदारेशु माता या संस्कारांचं बंधनही घाल. सर्व स्त्रिया तुझ्या माता भगिनी, त्यांच्या भरण पोषणाची रक्षणाची जबाबदारी तुझी आहेच. सगळ्या मातांकडे सगळ्या भगिनींकडे मातृत्व दृष्टीनेच पाहायचं आणि तू त्यांच्या रक्षणाची भरण पोषणाची जबाबदारी घ्यायची. कन्याकुमारी ते काली सर्व देवता माता स्त्री रूपात पूजनीय आहेत हे त्याने प्रत्यक्षात पाहिले, माझ्या करण्याने अनुभवले. पिता रक्षति कौमार्ये, भर्ता रक्षति यौवने, रक्षन्ति स्थविरे पुत्राहा. तिन्ही भूमिकेची जबाबदारी त्याला समजावून दिली. हाच खरा धर्म. पिता, पती, पुत्र सर्व भूमिकांना त्याच्या सन्मान दिला. कर्तव्य तत्पर पुत्र घडविला. यामुळे कुटुंब, परिवार, समाज, राष्ट्र सुरक्षित होतं. व्यभिचार, भ्रष्टाचार माजणारच नाही. स्वार्थ फोफावणार नाही. लाचारी, अत्याचार त्याला थारा मिळणार नाही. असा सुसंस्कृत समाज पिढी घडवण्याचं हे मातेचं दायित्व मी माझ्या परीने पार पाडलं. स्वावलंबी स्वबळावर कुटुंबाची जबाबदारी पेलणारा, धारण करू शकणारा, राष्ट्र नेतृत्वासही सिद्ध झालेला हा पुत्र पाहून मन कर्तव्यपूर्तीच्या आनंदात मोहरलं. आता सुरू झाला पुत्राचा गृहस्थाश्रम. गृहलक्ष्मीचं पूजन करून माझ्यातली सम्राज्ञी वानप्रस्थी झाली. काम शांत झालं. मोह संपला होता. क्रोधावर अंकुश ठेवता आला. लोभ उरलाच नाही. मत्सराची जागा तर कधीच प्रेमानं घेतली होती. आता उरलं फक्त मार्गदर्शनाचं, वानप्रस्थाचं कर्तव्य कार्य. आपल्या क्षेत्रात इतके दिवस कार्यरत राहिल्याने आलेल्या अनुभवांचे ज्ञानदान करावयाचे. निरपेक्ष निस्वार्थ हे जीवन ऋषितुल्य होते. यामुळे तरुणांचे गृहस्थाश्रम सुरळीत चालले. कुटुंब, समाज, परिवार एकसंध राहिला. आजी आजोबा नातवंड यांच्या संस्कार शाळा घरातच राहिल्या, स्थिरावल्या. यामुळे शिक्षण सुसंस्कार घडवत होतं. गृहस्थाश्रम तिन्ही आश्रमांची काळजी घेण्यास समर्थ होता. समाजात स्त्री पुरुष एकमेकांकडे निकोप दृष्टीने पाहत होते. न्याय नीतीची चाड होती. गुणांचे विकसन केले. दोषांचे कंगोरे झिजवले, काढून टाकले, नष्ट करून टाकले. स्वावलंबन स्वसंरक्षणाने समाज समर्थ होतो. सुखाच्या वैभवात नांदतो.
आमच्या संस्कृतीत सभ्यतेनं दिलं आम्हाला अतुलनीय विलोभनीय स्त्री जीवन, तिची कर्तव्य, तिचे हक्क आणि जाणली तिची शक्ती. अशी ही स्त्री शक्ती. स्त्रीत्वाचा स्वीकार, कौमार्याची काळजी, स्त्री गुणांचा विकास, विशाल मातृत्वाचं लेणं देऊया. पुरुषांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव, जबाबदारी देऊया. पुरुषांशी बरोबरी करणं सोडून द्या. श्रेष्ठत्वाचा गर्व नको, समानतेचा हट्ट नको. शिवशक्तीचे मिलन हवे आहे, हे निसर्गाचं वरदान स्वीकारूया. म्हणजे मग स्वातंत्र्याचा नका करू स्वैराचार. परदारेषु माता हाच खरा संस्कार. शिवामधला पुरुषार्थ करा साकार. कृण्वन्तो विश्वम आर्यम, स्वप्न होईल साकार. श्रीराम जय राम जय जय राम.